पुढची बातमी संजय राऊत यांच्याशी संबंधित आहे। संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमधल्याच आपल्या सत्तेतल्या काही नेत्यांना मंत्र्यांना घरचा आहेर दिलेला आहे। सातत्याने केंद्र सरकारकडून विरोधकांकडून जी टीका होत असते त्या टीकेला उत्तर देण्याची जबाबदारी केवळ आपली किंवा एक दोन नेत्यांचीच नाही तर राज्यातल्या इतर मंत्र्यांची देखील आहे असं त्यांनी म्हटलंय। सोबतच भाजपवर पुन्हा एकदा त्यांनी टीका केली आहे, केंद्र सरकारवर पुन्हा एकदा टीका केलेली आहे। काश्मीरमध्ये दहशतवाद पुन्हा एकदा वाढल्याचं ते म्हणालेले आहेत। सोबतच कलम 370 हटवून सुद्धा परिस्थिती जैसे थेच आहे, फार काही फरक पडलेला नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। पाकच्या बाबतीत धमक्यांची भाषा आता थांबवली जावी अशा प्रकारची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे। केवळ सर्जिकल स्ट्राईकनं प्रश्न सुटणार नाही असंही ते म्हणाले। 370 कलम हटवून सुद्धा जम्मू काश्मीरच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होऊ शकली नाही। आजही तिकडे अतिरेक्यांचं तांडव हैदोस सुरू आहे। कधी शिखांचा हत्याकांड होत आहे, कधी काश्मीरी पंडितांना मारलं जात आहे। काल 2 बिहारचे मजूर मारले गेले। हे जर रोखलं जात नसेल तरी जबाबदारी नक्कीच केंद्र सरकारची, गृह मंत्रालयाची आहे। 370 कलम हटवून सरकारनं नक्कीच जे लोकांच्या भावना होत्या त्याला त्यांनी एक चालना दिली, आम्ही पण त्यांना पाठिंबा दिला। पण त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असताना सरकार काय करत होते आणि सरकार आज काय करते एक लक्षात घ्या की आम्ही सातत्यानं सांगतो पाकिस्तान बरोबर कोणती संबंध ठेवू नका, ना राजनैतिक, ना व्यापारी, ना सांस्कृतिक। ही आमची भूमिका कायम राहिली। तेव्हा तुमची भूमिका काय आहे? तुम्ही जाऊन केक कापता, तिकडे तुम्ही मिठ्या मारता, आम्ही नाही करत। विरोधी पक्षावर तुम्ही जबाबदारी कशा करता टाकताय या काश्मीर प्रश्नाची? तुम्ही सांगा तुम्ही काय करणार आहात। दुबईमध्ये क्रिकेट खेळतात किंवा खेळत नाही, जम्मू काश्मीरवर बोला, तुम्ही जम्मू काश्मीरवर बोला, तिथे काय करणार आहात ते सांगा, क्रिकेटवर बोलू नका। आणि यानंतर आपण बातमी बघणार आहोत छगन भुजबळ यांची। छगन भुजबळ यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे। छगन भुजबळ हे म्हणालेले आहेत की सीबीआय आणि ईडीचा गैरवापर सुरू आहे। सातत्याने याबद्दल महाविकास आघाडी मधल्या नेत्यांकडून आरोप होत असतात। तुम्ही सरकारची काळजी घेण्याची गरज नाही असंही छगन भुजबळ म्हणाले। देवेंद्र फडणवीसांना एक प्रकारे त्यांनी टोला देखील लगावलाय। भुजबळ नेमकं या संदर्भात काय म्हणाले पाहूया। 9 जजेसच्या लोकांनी ओबीसीचं आरक्षण मंडळचं जे आहे मान्य केलेलं आहे। त्याच्यानंतर सुद्धा काही ओबीसीचे जे काही विरोधक आहेत ते कोर्टातून जाऊन जे आहेत काही ना काहीतरी केसेस आणतात, काही ना काहीतरी निकाल येतो आणि त्यामुळे जे आहेत ह्या अडचणी निर्माण होतात। परंतु उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी महाविकास आघाडी जी आहे ती पूर्णपणे ओबीसीसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणार। ते राष्ट्रवादीचे नेते असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते कुठलेही जे आहेत ह्या सरकारला डिस्टेबिलाइज करण्यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत की या मंत्र्यांवर दबाव टाका, त्यांना बदनाम करा, त्यांना अमुक करा, तमुक करा। आमच्या बाबतीमध्ये सुद्धा तो प्रयोग झालाच ना, त्रास भोगावा लागला। राजकारणामध्ये या लढ्या लढाव्या लागतात, परंतु अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये गेल्या 75 वर्षामध्ये कधी झालं असं मला काही वाटत नाही। की फक्त जे आहेत म्हणजे कुणावर आरोप टाकायचा 7-7, 8-8 दिवस जाऊन त्या लहानशा मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये इन्कम टॅक्सचे लोक बसतात, मला मोठं आश्चर्य वाटतं। आपण पाहिलं पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी या सगळ्या मुद्द्यांवर जोर दिलाय की ईडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय, सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होत आहेत। पण सरकार बिलकुल अस्थिर नाही आणि तसे प्रयत्नही कोणी करू नयेत असं म्हणत थेट देवेंद्र फडणवीस यांनाच टोला लगावलेला आहे। मुलुक महाराष्ट्रामध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।